तुमच्या घरच्यांना वाटत असेल की तुम्हाला बटाटे वडेच करता येत नाही, तर असे बटाटे वडे करून त्यांना खाऊ घाला. बाहेरचं खाणंच ते विसरून जातील आणि परत परत करायला लावतील. आता सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी, 2 चुटकी हिंग घालून घ्यायचा. इथे अर्धा चमचा जाडसर कुटलेले धणे घालायचे, अर्धा चमचा जाडसर कुटलेली बडीशोप घालून घ्यायची आणि आपल्याला इथे आता कांदा घालून घ्यायचा. कांदा हलकासा गुलाबी रंगाचा झाला की कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता इथे हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मस्त तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला हळद, गरम मसाला, धना पावडर घालून घ्यायचं, तसंच लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आणि कसुरी मेथी हातावर आपल्याला चोळून यामध्ये घालून घ्यायची. सर्व छान खमंग असं परतून घ्यायचं. आता यामध्ये बघा छोटी अशी एक वाटी भरून बेसन पीठ घालायचं आणि मस्त छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे आणि परत बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. असं छान खमंग भाजून घ्यायचं बेसनपीठ. आता यामध्ये उकडलेले बटाटे हाताने तोडून आपल्याला असे घालायचे आहेत. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व मसाले छान एकसारखे बटाट्याला लागायला पाहिजे. आता हे सर्व एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि पाव चमचा इथे आपण आमचूर पावडर घालून घेतली. सर्व परत छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता बेसनपीठ भिजवून घ्यायचं. त्यासाठी मोठ्या भांड्यात बेसनपीठ काढून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, हळद आणि चुटकीभर एवढा खाण्याचा सोडा घालायचा. पाणी टाकून बेसनपीठ एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा छान असं पूर्ण सरसरीत असं बेसनपीठ तयार करून घ्यायचं आहे. आता बटाट्याच्या मिश्रणाचे आपल्याला हातावर गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि बेसनपिठात बुडवून छान असे हे मस्त फुलेपर्यंत असे तळून घ्यायचे. छान टम्म फुलले जातात बटाटे वडे आणि सोबतच हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची. ही तुम्हाला डिटेल रेसिपी जर हवी असली ना, तर खालील त्रिकोणावर नक्की क्लिक करा. तुम्हाला प्रमाणासहित डिटेल रेसिपी चॅनलवर मिळून जाईल. इतके छान बटाटे वडे तयार होतात की बाहेरचे खाणं तुम्ही आता विसरूनच जाल. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुमचे बटाटे वडे कसे झाले हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका.